नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर अमन बगाडे, तत्वज्ञान विभाग प्रमुख, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर. आपण गांधी विचाराच्या बाबतीमध्ये म्हणजेच प्रथम वर्ष BA या वर्गाच्या गांधी विचार या विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा करत आहोत. या चर्चेच्या अनुषंगाने आपण प्रथमतः गांधी विचारांची किंवा गांधीजींच्या जीवनाचा परिचय करून घेतला आहे. त्याचबरोबर गांधी व्यक्तिमत्वाचे जे विविध वैशिष्ट्ये आहेत त्यांच्याबद्दलही आपण जाणून घेतलं आहे. आता आपण प्रथम वर्ष BA या वर्गाच्या प्रथम सेमिस्टरसाठी म्हणजेच लाईफ अँड मिशन ऑफ गांधीजी, गांधीजीचे जीवन आणि कार्य या भागात जे क्रेडिट 1 पाहतोय, क्रेडिट 1 पाहतोय, त्या क्रेडिट 1 मधील हा तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतोय आणि त्या मुद्द्याचं शीर्षक आहे डिफरंट रोल्स ऑफ गांधीजी. यामध्ये गांधीजी ॲज अ सोशल रिफॉर्मर, गांधीजी ॲज अ पॉलिटिकल लीडर, गांधीजी ॲज अ सत्याग्रही आणि गांधीजी ॲज अ स्पिरिच्युअल सेंट या 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि म्हणून या मुद्द्याच्या सुरुवातीला म्हणजेच गांधीजींनी पार पाडलेल्या ज्या विविध भूमिका आहेत त्या विविध भूमिकांपैकी गांधीजी एक समाजसुधारक, गांधीजी एक राजकीय नेता, गांधीजी एक आदर्श सत्याग्रही आणि गांधीजी एक आध्यात्मिक संत या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत, गांधीजींच्या विविध भूमिका समजून घेणार आहोत. प्रास्ताविकाच्या स्वरूपामध्ये असं म्हणता येईल की आपण यापूर्वी अनेक वेळा असा उल्लेख केला आहे की गांधीजींनी मांडलेले विचार अत्यंत व्यापक आणि जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे आहेत. म्हणजेच असं म्हणता येईल की गांधी विचार सर्वस्पर्शी आहेत. अर्थकारण, राजकारण, समाजकारण, संस्कृती, धर्म, शिक्षण, नीतिमत्ता, ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, शिक्षण याप्रमाणे मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही किंवा असा एकही विषय नाही की ज्याबद्दल गांधीजींनी काही ना काही भाष्य केले नाही. आणि त्यामुळे आपल्यापुढे असा प्रश्न निर्माण होतो की गांधीजींना आपण नेमके कोणत्या भूमिकेत ओळखायचं? गांधीजींना तत्त्वज्ञ म्हणायचं, गांधीजींना समाजसुधारक म्हणायचं, गांधीजींना राजकारणी म्हणायचं, गांधीजींना आध्यात्मिक संत म्हणायचं, गांधीजींना शिक्षणतज्ज्ञ म्हणायचं की गांधीजींना एक महामानव म्हणून ओळखायचं? आणि म्हणून एक वेगळ्या शब्दात किंवा कोणत्याही एका भूमिकेत गांधीजींना बंदिस्त करता येत नाही. त्यांच्या कार्याचा व्याप एवढा मोठा आहे की त्यांच्यावर कोणताही एक शिक्का मारता येणं कठीण आहे. आणि म्हणून गांधीजी आयुष्यभर विविध भूमिकांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील काही भूमिका
आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातील गांधीजींची पहिली भूमिका म्हणजे गांधीजी एक समाज सुधारक किंवा गांधीजी ॲज अ सोशियल रिफॉर्मर. आपण ज्या सामाजिक परिसरात वावरतो त्या समाजात अनेक प्रकारच्या समस्या असतात. जिथे कोणतीही समस्या नाही किंवा सर्व काही आबाद आहे असा एकही समाज आपल्याला या पृथ्वी तलावरती आढळणार नाही. समाजात समस्या असतात, तसेच त्या समस्या कमी करण्यासाठी धडपडणारी काही माणसेही असतात. त्यांना आपण समाज सुधारक असे म्हणतो. उदाहरण पाहायचं झालं तर जुन्या रूढी परंपरांना विरोध करणारे राजाराम मोहन रॉय असतील, महात्मा फुले असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, गोपाल गणेश आगरकर असतील किंवा सावरकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अलीकडच्या काळातील संत म्हणून गाडगे बाबा असतील, अशा व्यक्तींना आपण समाज सुधारक म्हणून ओळखतो. समाजातल्या गोरगरिबांचे दुःख पाहून किंवा कोणत्याही हाल अपष्टा पाहून त्या समाजाचे दुःख तिथल्याच मातीने दूर करून तिथल्या माणसाचे अधिकाधिक कल्याण व्हावे याला अधिक प्राधान्य देणारी ही माणसे होती आणि म्हणून आपण त्यांना समाज सुधारक म्हणून ओळखतो. या पार्श्वभूमीवर विचार केला तर आपल्याला असे म्हणता येते की इतर कोणत्याही भूमिकांपेक्षा गांधीजींना समाज सुधारक म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. कारण गांधी तत्वज्ञानाचे मूळ हेच आहे की गांधीजींनाही समाज सुधारायचा होता. त्यांनाही समाजातील समस्या कमी करायच्या होत्या. समाजातील विविध प्रकारची दुःखे कमी करायची होती. त्यांनी जणू काही आपल्या सभोवतालच्या समाजाला उघड्या पुस्तकासारखे समोर ठेवून त्यात असलेल्या असंख्य समस्या जसे की अस्पृश्यता, दारिद्र्य, अज्ञान, पारतंत्र्य, गुलामगिरी, भोळेपणा, माणसांनी माणसांचे केलेले शोषण, जाती भेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद इत्यादीमुळे होणारे अनेक प्रकारचे किंवा असंख्य समस्या गांधीजींनी हाताळल्या आणि केवळ त्यांनी त्या समस्या हाताळल्या असे नाही, तर त्या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, आंदोलने, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी, सत्याग्रह यांचा इतिहास म्हणजेच एक प्रकारे गांधीजींचे जीवन आहे. आणि म्हणून गांधीजींनी या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला. गांधीजी म्हणत असत की आपण कोणत्याही समस्यावरती उपाय करायचा असेल तर त्या समस्या तेथील मातीनेच बऱ्या करायला हव्यात. कारण आपण आपल्या समाजातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. बाहेरून कोणीतरी येईल किंवा बाहेरच्या देशातील ज्या विविध प्रकारचे सामाजिक सिद्धांत असतील त्या सामाजिक सिद्धांतांच्या साहाय्याने येथील सामाजिक समस्या सोडवता येतील
यावर गांधीजींचा विश्वास नव्हता आणि म्हणून गांधीजींनी या देशातील किंवा या समाजातील समस्या सोडवण्यासाठी येथील उपाययोजनांचाच सदुपयोग केला असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि या समस्या सोडवण्यासाठी गांधीजी हयातभर झटले आणि त्या माध्यमातून या देशातील काही समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्नही केला आणि त्या माध्यमातून त्याच्यावर उपायही शोधले. आणि म्हणून आपल्याला गांधीजी एका समाज सुधारकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा दिसतात. म्हणून आपण गांधीजींना समाज सुधारक म्हणून सुद्धा ओळखतो. आता गांधीजींच्या बाबतीमध्ये आणखी एक भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे आणि ती म्हणजे गांधीजी एक राजकीय नेते. गांधीजी ज्याप्रमाणे एक समाजसुधारक होते किंवा एक सत्याग्रही म्हणून आपण त्यांना ओळखतो, त्याप्रमाणेच गांधीजी एक चांगल्या प्रकारचे राजकीय नेते म्हणूनही आपल्याला परिचित आहेत. संपूर्ण भारताच्या राजकीय क्षितिजावर एक मोठा राजकीय नेता म्हणून असलेले त्यांचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. आजच्या संदर्भात राजकीय नेते या शब्दाला एक विकृत अर्थ प्राप्त झाला आहे. निवडणुका लक्षात घेऊन गुंडगिरी करणारा आणि वाटेल त्या स्तराला जाऊन सत्ता प्राप्त करणारा तो राजकीय पुढारी, अशा आजच्या काळातील पुढारीची व्याख्या करता येते. या दृष्टीने गांधीजी आजच्यासारखे राजकीय नेता अजिबात नव्हते. कारण गांधीजींनी आपल्या आयुष्यात कोणतीही निवडणूक लढवली नाही, कोणतीही सत्ता उपभोगली नाही. आमदार, खासदार, मंत्री, राज्यपाल असे कोणतेही राजकीय पद गांधीजींनी भूषवले नाही. परंतु 150 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींचा एक राजकीय नेता म्हणून मोठा वाटा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपली शासन व्यवस्था कशी असावी, प्रशासन चालवणारा नेता किंवा नेते मंडळी कसे असावीत, सामान्य नागरिक आणि राज्यकर्ते यांच्यामधील संबंध कसे असावेत, लोकशाही कशी असावी, राज्यकर्त्यांच्या जवळ कोणते गुण असावेत, अशा अनेक गोष्टीबद्दल गांधीजींनी वेळोवेळी सांगितले आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर जवळपास आज आपण स्वातंत्र्य होऊन एवढी वर्षे उलटल्यानंतरही आजही गांधीजींचे हे राजकीय स्थितीबद्दलचे जे विचार आहेत ते एक प्रकारचे मैलाचे दगड ठरत आहेत. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की कोणत्याही सत्तेशिवाय, पदाशिवाय सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात स्थान असणारे गांधीजी एक राजकीय नेता आहेत. कोणत्याही पार्श्वभूमीवर कोणत्याही भारतीय माणसांनी गांधीजींना आपला नेता मानले. आपले संपूर्ण आयुष्य गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे असंख्य
राजकीय कार्यकर्ते आजही निर्माण होताना दिसतात. म्हणून एक राजकीय नेता म्हणून गांधीजींची ही भूमिका अत्यंत मौलिक होती. किंबहुना गांधीजी स्वतःच असे म्हणायचे की मी समाज सुधारक आहे की नाही हे मला माहीत नाही, मी आध्यात्मिक संत आहे की नाही हे मला माहीत नाही, मी एक विचारवंत किंवा तत्त्वज्ञ आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मी एक चांगला राजकीय नेता आहे हे मला मान्य आहे. कारण राजकारण हे खऱ्या अर्थाने समाज कल्याणाचे साधन आहे आणि म्हणून मला त्यातील अत्यंत चांगली जाण आहे. मला या देशातील संपूर्ण स्थिती एका आदर्श राज्याच्या स्वरूपात बदलायची आहे आणि म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे किंवा राजकीय क्रांतीचे साधन जर काय असेल तर ते राजकारण आहे. आणि म्हणून हे राजकारण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक पातळीवर करायला शिकले पाहिजे आणि त्या माध्यमातून या देशाचा संपूर्ण कायापालट घडवून आणता येईल आणि या देशाला एका नव्या सामाजिक स्थितीकडे घेऊन जाता येईल. सर्वांचे कल्याण साधण्यासाठी प्रयत्न करता येईल आणि म्हणून गांधीजींना राजकीय नेता म्हणून घेणे आवडत असे. त्यांची ही राजकीय नेता म्हणून असणारी जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका होती आणि म्हणून ती भूमिका गांधीजींनी सक्षमपणे निभावली असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गांधीजी एक सत्याग्रही म्हणून गांधीजींची एक वेगळी अशी भूमिका या देशाच्या इतिहासात राहिली आहे. ती भूमिका आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. महात्मा गांधींनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये समाजहिताला प्राधान्य दिले. समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी तसेच समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या कामाला सर्वाधिक महत्त्व दिले. हे कार्य करत असताना त्यांनी सत्य व अहिंसा या दोन मुख्य तत्वांचा आधार घेतला. तत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यकर्त्यांनी किंवा त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी समाजावर अनेक जाचक निर्बंध व बंधनकारक अशा अटी लादल्या होत्या. एक प्रकारे समाजावर अन्याय केला जात होता. या अन्याय अत्याचारातून समाजाला मुक्त करण्यासाठी गांधीजींनी जो मार्ग निवडला होता तो मार्ग सत्याग्रहाचा होता, सत्याच्या आग्रहाचा होता. आणि म्हणून आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा अहिंसा व सत्याच्या मार्गाने विरोध करण्यासाठी गांधीजी सिद्ध झाले होते. गांधीजींनी येथील जनतेला सिद्ध केले होते. महात्मा गांधी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा सत्याग्रहाच्या मार्गाचा यशस्वीपणे अवलंब करताना दिसून आले. असे असले तरी या सत्याग्रहाचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या प्रांतातील ट्रान्सवाल या ठिकाणी झालेला दिसतो. दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी 5 वर्षाच्या करारावर जे अनेक भारतीय मजूर नेले जात असत, या मजुरांना त्या ठिकाणी अत्यंत अन्यायकारक अशी वागणूक दिली जात असे.
या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात तेथील मजूर लोकांनी बंड करून उठण्यासाठी गांधीजींनी एक प्रकारच्या अहिंसक मार्गाच्या किंवा सत्याग्रहाच्या मार्गाची शिकवण तेथील लोकांना दिली. आणि त्या सत्याग्रहाच्या मार्गातूनच गांधीजींनी तेथील लोकांना आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्यास शिकवले. सुरुवातीला गांधीजींनी सत्याग्रहाचे नाव सदाग्रह असे ठेवले होते, पण महात्मा गांधींना ते नाव तितकंसं रुचलं नाही. त्यांनी नंतर सदाग्रहाऐवजी सत्याग्रह हे नाव धारण केले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर या देशाच्या स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी येथेही अनेक प्रकारचे सत्याग्रह केले. आपण पाहतो की त्यांचा मिठाचा सत्याग्रह असेल, शेतकऱ्यांचा सत्याग्रह असेल, त्यांचा निळीचा सत्याग्रह असेल, त्यांचं असहकाराचं आंदोलन असेल, या त्यांची चले जावची चळवळ असेल, या सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी येथील जनतेला सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देण्यास सिद्ध केले, शिकवले. आणि त्या माध्यमातूनच या देशाच्या भूमीवर जवळपास 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजी सत्तेला गांधीजींनी अनेक हादरे दिले. गांधीजींनी त्या सत्तेला खिळखिळे केले आणि या सत्याग्रहाच्या मार्गानेच गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला या देशातून जाण्यास भाग पाडले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला. आणि अशा या अवलियाने म्हणजेच सत्याग्रहाच्या पुजाऱ्याने अहिंसेच्या आणि सत्याच्या तत्वांचा वापर करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा जो योग्य असा मार्ग घालून दिला तो होता सत्याग्रहाचा. आणि म्हणून गांधीजींनी सत्याग्रह करण्यासाठी किंवा सत्याग्रहासाठी आवश्यक असणारे आदर्श सत्याग्रही कसे असावेत याच्याबद्दल एक नियमावली घालून दिली होती. त्या नियमावलीला अनुसरून जो वागेल तो सत्याग्रही असेल, तो या देशाचा तो सत्याग्रहाचा अनुयायी असेल, तो अहिंसक असेल, तो सत्यनिष्ठ असेल, तो प्रामाणिक असेल, तो नीतिवान असेल, तो चारित्र्यवान असेल, तो आध्यात्मिक अध्यायी असेल. अशा अनुषंगाने गांधीजींनी आपली सत्याग्रहीची भूमिका या ठिकाणी बसवलेली आपल्याला दिसून येते. गांधीजींच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की गांधीजी आणखी एका प्रकारच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतात आणि ती जी भूमिका त्यांची होती ती म्हणजे गांधीजी एक आध्यात्मिक गुरु म्हणूनही आपल्याला आपण गांधीजींना ओळखतो. गांधीजी एक आध्यात्मिक गुरु म्हणून आपण ज्यावेळेस गांधीजींच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस गांधीजींनी या देशाची जी काय चिंतन परंपरा होती ती चिंतन परंपरा आपलीशी केली असल्याचं दिसून येतं. त्या चिंतन परंपरेचं अध्ययन केलं असल्याचं दिसून येतं. भारतीय चिंतन परंपरा
म्हणजेच एक आध्यात्मिक संत व्हायचं असेल तर या आध्यात्मिक संतांची एक परंपरा असायची आणि ते म्हणजे त्यांना मोक्ष आवश्यक असायचा. हा मोक्ष प्राप्त करणे म्हणजेच परमपद प्राप्त करण्यासाठी ते नेहमी कार्यतत्पर असायचे. गांधीजींनाही एक प्रकारचा मोक्ष अपेक्षित होता आणि हा मोक्ष गांधीजींना कशा प्रकारे प्राप्त होणं शक्य वाटत होतं, तर गांधीजींच्या मते विद्येच्या स्वरूपात म्हणजे सा विद्या या विमुक्तये. गांधीजींना असं वाटायचं की जर आपल्याला मोक्षदायिनी काय असेल तर ती म्हणजे विद्या असेल, ते म्हणजे ज्ञान असेल आणि ह्या ज्ञान, कला, विज्ञान यांच्या माध्यमातूनच आपल्याला मोक्ष प्राप्त करता येईल. जीवाचे परमात्म भावात प्रतिष्ठित होणे हेच एक प्रकारची मुक्ती असते आणि तोच एक प्रकारचा आत्मबोध असतो. गांधीजींचं असं म्हणणं होतं की माणसाने आपलं प्रत्येक कर्म हे एका विशिष्ट ध्येयाने करणं आवश्यक आहे. हे विशिष्ट ध्येय म्हणजेच मानवी कल्याणाचं असावं. हे विशिष्ट ध्येय म्हणजेच अहिंसेचं असावं. हे विशिष्ट ध्येय म्हणजेच सत्याचं असावं. गांधीजींच्या मते जोपर्यंत मानवी शरीर आहे तोपर्यंत मोक्ष मिळणे शक्य नाही. कारण मुक्ती सदेह प्राप्त होणारी गोष्ट नाही. म्हणून गांधीजी जीवनमुक्तीला मान्यता देत नाहीत. ते विदेह मुक्तीचे समर्थक दिसतात. गांधीजींची ही स्पष्ट मान्यता होती की देहधारी पूर्ण रूपेण अहिंसक होऊ शकत नाही. प्रत्येक श्वासाबरोबर तो कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची हिंसा करतच राहतो. शरीर हे स्वतःच एक प्रकारचं हिंसेचं घर आहे आणि म्हणून शरीरापासून पूर्ण मुक्ती मिळाल्यानंतरच माणसाला मोक्ष प्राप्त होणे शक्य आहे, असं गांधीजींचं मत होतं. जोपर्यंत मनुष्य देहाच्या पिंजऱ्यात बंद आहे, जोपर्यंत मनुष्याचा आत्मा देहाच्या पिंजऱ्यात बंद आहे, तोपर्यंत हा माणूस अहंकारी आणि निष्ठुर राहणार, द्वेषपूर्ण राहणार. मोक्षाची अट तर ही आहे की संपूर्ण प्रकारच्या इच्छापासून मुक्ती म्हणजे मोक्ष होय. म्हणून जोपर्यंत मनुष्य देहाच्या रूपात अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या देहाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची तरी इच्छा असणारच आणि म्हणून देह आहे तोपर्यंत मुक्ती किंवा मोक्ष शक्य नाही. गांधीजींना हे माहीत होतं की
सत्याच्या दृष्टीने शरीर हे एक प्रकारचा परिग्रह आहे आणि वासनात्मक संस्कारांचा तो परिणाम आहे. भोगेच्छा जसजशी क्षीण होत जाते तसतसे देहाच्या गरजा कमी होत जातात. सर्वव्यापी आत्मा शरीराच्या पिंजऱ्यात कायमस्वरूपी बंदिस्त राहू शकत नाही. हा पिंजरा आहे तसा अबाधित राहणे शक्य नाही आणि म्हणून या पिंजऱ्यातून एक ना एक दिवस आत्मा नावाच्या तत्वाला निघून जाण्यासाठीच हा पिंजरा हळूहळू कमकुवत होत जातो आणि या पिंजऱ्यातून मुक्त होण्यासाठीची त्या आत्म्याची धडपड चालू असते आणि त्यातून मुक्त होण्यासाठीच शरीराला नाश आहे. हा नाश किंवा हे शरीर त्यागाच्या स्थितीत आल्यानंतरच किंवा या शरीराचा मोह कोणत्याही प्रकारे न बाळगता प्रत्येक अनुयायाने किंवा प्रत्येक व्यक्तीने नेहमी इतरांची सेवा करायला शिकलं पाहिजे. सेवेमध्येच खऱ्या अर्थाने मोक्ष आहे असं गांधीजींचं म्हणणं आहे. गांधीजींच्या मते शरीराने केवळ बसावं, उठावं, खावं, प्यावं, चालावं, फिरावं, चिंतन करावं, मनन करावं आणि आपले रोजचे नियत कर्म करत राहावं एवढेच करू नये, तर कोणत्या ना कोणत्या प्रकारची मानवतेची सेवा प्रत्येक व्यक्तीने करायला शिकले पाहिजे. जर प्रत्येक जण जर सेवेकरी बनला, याप्रमाणे सेवेमध्ये जर आपलं जीवन जगू लागला, त्याप्रमाणे आपला जीवनाचा संस्कार बनवला, तर अशा स्थितीत म्हणजे सेवेमध्येच खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्त होत असतो. म्हणून गांधीजी म्हणतात की मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा किंवा ही मनुष्य सेवा माणसाने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिली पाहिजे. मनुष्य कशासाठी जगत असतो, तर एका सत्याचे त्याला दर्शन प्राप्त करावयाचं असते किंवा त्याच्या जीवनाचं एक विशिष्ट ध्येय असतं. त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी तो धडपडत असतो आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं जीवनाचं एक विशिष्ट ध्येय असतं आणि ते ध्येय प्राप्त झाल्यानंतर मनुष्य समाधानी होतो. हे समाधान प्रत्येकाचं एकसारखं असू शकणार नाही, पण ते जे शेवटचं समाधान आहे ते समाधान मात्र सर्वांना समान स्थिती प्राप्त करून देत असतं. आणि म्हणून गांधीजींच्या मते या देहातून आपल्याला मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी माणसाची धडपड चालू असते. विदेह मुक्ती ही
तर देहाच्या विनाशानंतरच संभव आहे. ही मुक्ती सर्वांना प्राप्त होणारी गोष्ट नाही. स्थितप्रज्ञाच्या स्थितीत येणे किंवा स्थितप्रज्ञाच्या स्थितीत आल्यानंतरच ही मुक्ती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की स्थितप्रज्ञ व्यक्ती बनण्यासाठी देहधारी लोकांना खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. जर ते ब्राह्मी स्थितीत यायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन एका विशिष्ट नीतिनियमानुसार, एका विशिष्ट संस्कारानुसार, एका विशिष्ट शिस्तीनुसार यापन करावे लागेल. आणि म्हणून या जीवन यापनासाठी गांधीजींना असं वाटतं की मनुष्य जोपर्यंत स्वेच्छेने आपल्याला लहान मानतो तब तक किंवा तोपर्यंत त्याला त्याची मुक्ती संभव नाही. अहिंसा, नम्रताच्या पराकाष्ठेनेच त्याला मुक्ती प्राप्त होणे शक्य आहे. गांधीजींना विनम्रतेच्या माध्यमातूनच स्थितप्रज्ञ होणे बाधक नाही तर साधक वाटते. गांधीजी आपल्या रोजच्या जीवनात रामनामाचा जप करत असायचे. हा रामनामाचा जप माणसाला निरोगी राखण्यास मदत करतो अशी गांधीजींची दृढ श्रद्धा होती. गांधीजींच्या मते राम सर्वांच्या अंतर्यामी आहे. म्हणून त्या रामाची आपण नेहमी प्रार्थना करत राहिले पाहिजे. मी स्वतः तर एक चांगल्या प्रकारचा रामाचा पुजारी आहे, राम पूजक आहे. रावणाची पूजा मी कशी करू शकतो? आपण सर्वांनी मला जीवे मारले, माझ्यावर तुम्ही थुंकले तरी चालेल, पण मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राम रहीम आणि केशव करीम असाच म्हणत राहीन. माझी प्रार्थना जगाला दाखवण्यासाठी नाही, जगाला प्रदर्शन करण्यासाठी नाही, तर माझी प्रार्थना मनाच्या शांतीसाठी आहे, माझ्या मनाच्या शुद्धीसाठी आहे. म्हणूनच आपण पाहतो गांधीजींनी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं राम नाम हे एक तत्व बनवलं होतं. आणि गांधीजींनी हे तत्व त्यांच्या श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकवून ठेवलं. गांधीजींना मारण्यासाठी किंवा गांधीजींची हत्या करण्यासाठी हत्या करणारालाही गांधीजींनी शेवटच्या क्षणी माफ केले आणि केवळ राम हाच एक शब्द त्यांनी उच्चारला. आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की गांधीजी अगदी त्यांच्या बालपणापासून
म्हणजेच बालपणी त्यांना वैष्णव जन तो तेने कही यजो पीर पराई जाने रे या नरसीदासांच्या प्रार्थनेपासून ते रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान या प्रार्थनेपर्यंत आपण अनुभवतो खऱ्या अर्थाने गांधीजी एक आध्यात्मिक संत वाटतात आणि या आध्यात्मिक संतानेच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आणि हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मानवी कल्याणाच्या ध्येयासाठी उपयुक्त पडणारं स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य अहिंसेचे स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की